आजच्या काळात स्मार्टफोन आपल्यासाठी केवळ संवादाचं साधन नाही, तर काम, मनोरंजन, शिक्षण, व्यवहार आणि सामाजिक नात्यांचा एक महत्त्वाचा दुवा झाला आहे। अशा या स्मार्टफोनमध्ये सर्वात जास्त त्रासदायक गोष्ट ठरते ती म्हणजे बॅटरीची समस्या। अनेक वेळा आपण महत्त्वाच्या क्षणी फोन हातात घेतो आणि बघतो तो पूर्ण चार्ज असलेला फोन 2-3 तासातच रिकामा झाला आहे। यामुळे अनेकांना त्रास होतो। ही समस्या इतकी सामान्य झाली आहे की ती टाळण्यासाठी लोकांना नवीन फोन घेण्याचा मोह होतो, परंतु थोड्या शहाणपणाने आणि काही साध्या सेटिंग्जमध्ये बदल करून आपण ही अडचण सहज दूर करू शकतो। जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आकाश खिंगले, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो। स्मार्टफोन बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्यामागे बऱ्याचदा आपली चूक असते। अनेक फीचर्स आपण उत्साहाने वापरतो, पण त्याच्या बॅटरीवर किती ताण पडतो याकडे लक्ष दिलं जात नाही। उदाहरणार्थ ऑलवेज ऑन डिस्प्ले, लॉक केलेल्या स्क्रीनवर सतत वेळ, नोटिफिकेशन किंवा इतर माहिती दाखवणारी ही सुविधा आकर्षक वाटते, पण ती बॅटरीवर मोठा भार टाकते। दर तासाला 1 ते 2% बॅटरी खर्च होणं ही छोटी गोष्ट नाही। त्यामुळे ही सुविधा बंद करणं हे बॅटरी वाचवण्याचं पहिलं पाऊल ठरतं। याशिवाय डार्क मोडचा वापर हा देखील अत्यंत उपयुक्त ठरतो। डोळ्यांना आराम मिळावा यासाठी नाही, तर स्क्रीनवर कमी प्रकाश पडल्यामुळे बॅटरीचाही वापर मर्यादित होतो। हा मोड सक्रिय केल्याने बॅटरीची टिकाऊ शक्ती वाढते आणि दिवसाचा मोठा भाग आपण फोन चार्ज न करता वापरू शकतो। याचबरोबर स्क्रीन ब्राईटनेस सतत जास्त ठेवण्याऐवजी मध्यम किंवा ऑटो मोडवर ठेवणं आणि फोनची स्लीप टाइम म्हणजे झोपेची वेळ कमी करणं देखील आवश्यक आहे। स्क्रीन सतत चालू राहणं ही बॅटरी संपवणारी सर्वात मोठी बाब आहे। यापुढे अँड्रॉइड फोन मध्ये असलेला ॲडॅप्टिव्ह बॅटरी मोडचा उल्लेख करावाच लागेल। हे फीचर फोनच्या वापराच्या पॅटर्न नुसार परफॉर्मन्स ऍडजस्ट करतं, म्हणजे ज्यांचा वापर आपण जास्त करतो त्या ऍप्सला बॅटरीच्या प्राधान्याने वापर मिळतो आणि अनावश्यक ऍप्सवर नियंत्रण ठेवलं जातं। यामुळे एकूणच बॅटरीचा वापर कमी होतो आणि ती जास्त काळ टिकते। तसेच बॅटरी सेव्हर मोड हा आणखी एक प्रभावी पर्याय आहे। हा मोड बॅकग्राऊंड मध्ये सतत चालणाऱ्या ऍप्सना थांबवतो, फोनची कार्यक्षमता संतुलित ठेवतो आणि बॅटरीचा कालावधी वाढवतो। काही फोनमध्ये हा एक्स्ट्रीम बॅटरी सेव्हर नावानेही उपलब्ध आहे। विशेषतः प्रवासात असताना किंवा चार्जिंगची सोय नसताना हा मोड उपयुक्त ठरतो। यासोबतच बॅटरी हेल्थची संकल्पना समजून घेणंही महत्त्वाचं आहे। आयफोन वापरकर्त्यांना विशेषतः ही माहिती दिली जाते। नवीन फोन घेताना बॅटरी हेल्थ 100% असते, पण हळूहळू ती कमी होत जाते। जेव्हा ती 80% पोहोचते तेव्हा बॅटरी बदलण्याचा विचार करावा लागतो। हे फक्त आयफोन पुरतं मर्यादित नाही, तर इतर स्मार्टफोन वापरकर्त्यांनाही बॅटरीची स्थिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पूर्वीचे कीपॅड फोन दिवसेंदिवस चार्जिंग शिवाय चालत असत, पण आजच्या युगात स्मार्टफोन शिवाय एक दिवसही बाहेर पडणं अवघड झालं आहे। हे जरी खरं असलं तरी काही साध्या बदलांमुळे आपली बॅटरी अनेक पट जास्त काळ टिकवता येते। त्यामुळे पुढच्या वेळी फोन पटकन डिस्चार्ज होत असेल तर त्याची जबाबदारी केवळ तंत्रज्ञानावर न टाकता आपल्या वापराच्या सवयींमध्ये बदल करणे अधिक महत्त्वाचे ठरेल। शेवटी सांगावंसं वाटतं की स्मार्टफोन हा केवळ यंत्र नाही, तर तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे। त्याची काळजी घेणं म्हणजे आपल्या कामकाजाचं, संवादाचं आणि नात्याचं रक्षण करणं होय। थोडी शिस्त, काही सोपे सेटिंग्स आणि थोडं शहाणपण वापरल्यास बॅटरीची समस्या सहज सुटू शकते आणि तुमचा स्मार्टफोन तुमच्या सोबत दिवसभर सक्षमपणे राहू शकतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।